येऊन अहिंसेचा संदेश दिलेला आहे. तर अशा प्रकारे मानव संतांचे विचार, वारकरी संतांचे विचार हे विचार एकच आहेत, एकच ईश्वराला मानणार आहेत, अर्थात गोपाल कृष्णाला. कारण या ठिकाणी संत तुकोबाराय म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कारण संत तुकाराम महाराजांनी श्रीकृष्णाला सर्व समर्पित केलेलं आहे. एवढंच नव्हे तर शेवटच्या चरणामध्ये ते म्हणतात, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेनं करावा परता जीवा. किती मोठं तत्वज्ञान सांगितलं. कारण संतांचे विचार हे प्रगल्भ आहेत, आकाशासारखे आहेत, त्याला आपण संकुचित केलेलं आहे. आणि म्हणून संकुचित विचार माणसाला कधीही मोक्षाच्या आड येणारे असतात. आणि म्हणून संतांचे विचार आपण जर आपल्या सोबत घेऊन चाललो, निश्चितच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण संत म्हणतात, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. कारण संत समागमामध्ये आल्याशिवाय माणसाच्या जीवनाचा उद्धार होत नाही. म्हणून आपण किती जरी धर्मग्रंथ वाचले, किती जरी धर्मग्रंथाचं पारायण केलं, एवढंच काय, जर स्वतः आचरण जर नाही केलं, एक जरी ओवी आपण आठवली नाही, एक जर ओवी जर आपण आचरली नाही, तर मग किती पारायण केलं काय आणि किती त्याचं वाचन केलं काय, एवढं तो धर्मग्रंथ उगाळून पिला तरीही आपला उद्धार होणार नाही. आणि म्हणून एक तरी ओवी आठवावी. भगवान गोपाल कृष्णाने जे 750 श्लोक सांगितलेत, त्या श्लोकातलं एक जरी श्लोकाचं आचरण आपल्याकडून जर घडलं, तर बंधूंनो आपला उद्धार आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून या भौतिकवादामध्ये, या चंगळवादामध्ये आज अध्यात्माची अत्यंत गरज आहे. आज या ठिकाणी 4थे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन या ठिकाणी होत आहे. ही अम्मा नांदेडकरांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पंथ कुठलाही असो, संप्रदाय कुठलाही असो, तत्वज्ञान कुठलाही असो, उद्दिष्ट मात्र एकच आहे की समाजाचा उद्धार आम्हाला करायचा आहे, समाजाला आम्हाला निर्व्यसनी बनवायचं आहे. आज बघतोय मंडळी, संतांनी काय सांगितलेलं आहे, व्यसनापासून दूर राहा. जुवा खेलन मांस मध्य, वेसा गमन शिकार, चोरी पर रमणी रमन, 7 व्यसन निवार. हे 7 व्यसन निषेध करण्यासाठी आम्हाला संतांनी सांगितलेले आहे. हे संतांचे विचार आहेत. आज आपण बघतोय जे माणसं व्यसनाधीन आहेत, काय सांगले, जुवा खेलन मांस मध्य, जुवा खेळणं, मांस स्वीकार खाणं, दारू पिणं, वेशागमन करणं, परस्त्री गमन करणं, हे काय आहे, 7 व्यसनामध्ये आहेत. आज याचे परिणाम आपण पाहतो. आज जागतिक आजार जो झालेला आहे मंडळी, एड्स सारखा आजार आज जगामध्ये का फोपावलेला आहे. ज्या माणसाने नीतिमत्ता सोडलेले, प्रभू रामचंद्रांनी सांगितलेले एक पत्नी एक वचनी असणार आहे, ते कुठं आपण त्यांचं तत्व आचरण करतो, कुठे त्यांनी सांगितलेले आपण तत्वज्ञान आपण आचरण आणतो. त्यांनी जर सांगितलेला जो मौलिक संदेश आहे, हा जर आज आमच्या तरुणांनी पाळला, तर मला असं वाटतंय की हा जो भारत देश आहे, हा संपूर्ण हे जगातलं जे आजार आहे, हा एड्स सारखा आजार, त्या आजाराला आमची तरुण मंडळी बळी पडणार नाही. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींनी सांगितले, 7 व्यसनापासून दूर राहा. परस्त्री माते समान मागा, तिला माता समजा. आणि म्हणून 7 व्यसनाचा निषेध आमच्या संतांनी सांगितलेला आहे. दारू पिऊ नका, मांस मच्छी खाऊ नका, कारण ते देखील कोणाचे जीवच आहेत. आपल्या लेकराच्या पायाला जर काटा टोचला तर आपल्या डोळ्यातून पाणी येतं. मग हे जे प्राणी आहेत, मग हरिण असेल, ससा असेल, जे काही मांसाहार करणार लोक आहेत, ज्याचं मांसाहार करतात, ते तरी कोणाचे प्राणी लेकरं आहेतच ना. आणि म्हणून त्यांना मारण्याचा अधिकार आणि त्याच्यावर आपलं पोट भरण्याचा अधिकार आपल्याला आहे का. निसर्गाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे, जे अन्न दिलेलं आहे आपल्यासाठी, गायी पुढे तुम्ही किती नॉनव्हेज टाका, मांस मच्छी टाका, गाय त्याला स्पर्श करणार नाही. आणि वाघापुढे किती हिरवं गवत टाका, ते त्याला स्वीकारणार नाही. चतुष्पद असणाऱ्या प्राण्यांनी निसर्गाचे नियम पाळलेत, परंतु आजचा हरवणारी मनुष्य हा मात्र निसर्गाचे नियम पाळत नाहीत. आणि म्हणून संतांनी सांगितले की बाबांनो, तुम्ही व्यसनापासून दूर राहा. जेव्हा तुम्ही व्यसनापासून दूर राहाल, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं कुटुंब सुखी आणि समृद्धी बनेल. 1000 रुपये रोज कमवून तुम्हाला त्याचा फायदा नाही जर व्यसनी असाल तर. आणि म्हणून यत धारते तद्धर्म, ज्याने धर्माचं धारण केलेलं आहे, आणि जो धर्माला सांभाळतो, धर्म त्याला सांभाळतो. मंडळी, ज्याप्रमाणे गाडी आहे, गाडीला तुम्ही सांभाळा, गाडी तुम्हाला सांभाळेल, तसं धर्माला तुम्ही सांभाळा, धर्म तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अखिल भारतीय मराठी संत संमेलनामध्ये महानुभावांच्या एका संताला या ठिकाणी आपण आमंत्रित करून हा जो
सर्व धर्म समभावाचा जो समन्वय या ठिकाणी साधलेला आहे, हा खरंच स्तुत्य उपक्रम आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला बोलण्याची संधी माझे स्नेही ॲडव्होकेट आंधळे महाराज, त्याचप्रमाणे या वारकरी संप्रदायाचे प्रदेशाध्यक्ष हरिभक्तपरायण विठ्ठलराव महाराज आणि त्यांचे संपूर्ण सहयोगी सहकारी, या सर्वांचा मी या ठिकाणी ऋणी आहे. आणि त्यांच्याबद्दल आदर आणि आभार व्यक्त करून या संमेलनामध्ये माझ्यासारख्या एका महानुभाव साहित्यिकाला, संतांना वेळ दिल्याबद्दल पुनश्च एकदा या सर्व कार्यकारिणीचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी लांबलेले विचार मी संपवतो. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. यानंतर हबप ज्ञानी अवतार सिंगजी शीतल पंच प्यारे सचखंड श्री हजूर साहेब नांदेड यांना मी विनंती करतो की यांनी आपले विचार प्रकट करावेत. बाणी गुरु गुरु है बाणी, विच बाणी अमृत सारे, गुरबाणी कह सेवक जन मानै, परताख गुरु निस्तारे। आज के इस सभा के सभाध्यक्ष महोदय, मंच पर विराजमान आदरणीय वक्तागण, वारकरी साहित्य परिषद के अध्यक्ष विट्ठल जी पाटिल और उनके सभी सहयोगी, जिन्होंने इस महान कार्य को सफल बनाने में अपना योगदान परोक्ष रूप से और अपरोक्ष रूप से दिया है। मैं इस स्थान पर अखिल भारतीय चौथा संत साहित्य सम्मेलन जो होने जा रहा है, उसके सभी को हार्दिक बधाई देता हूं, अभिनंदन करता हूं। जैसे सबसे पहले हमारे मन में ये विचार आता है कि संत के नाम से, संतों के नाम से जब हम कोई सम्मेलन कर रहे हैं साहित्य का, तो सर्वप्रथम मन के अंतर जो विचार आती है वह इस प्रकार से कि संत का विचार क्या हो सकता है, संत विचार, संत वाणी, इस वाणी की क्या विशेषता हो सकती है, संत वाणी को, संत के विचार को हम किस प्रकार से समझ सकते हैं, हम किस प्रकार से उनके विचारों को, उनके साहित्य को और उनके वाणी को अपने जीवन में ढालकर अपने जीवन को सफल और संपूर्ण बना सकते हैं, सार्थक बना सकते हैं। अगर संत विचार का चिंतन किया जाए तो हमारे देश में मुख्यतः दो प्रकार के संत विचार चलते हैं, जिन्हें हम दो धाराएं कह सकते हैं। एक ऐसी धारा जिसे हम सगुण कहते हैं, उस धारा के अंदर परमात्मा को या इष्ट को साकार रूप में मानकर उस इष्ट की पूजा की जाती है। इस प्रकार के सगुण
विचारधारा में मीरा, सूरदास जी, ज्ञानेश्वर जी इत्यादि संत आते हैं। एक दूसरी धारा जिसे हम निर्गुण काव्य, निर्गुण वाणी कहते हैं, निर्गुण धारा कहते हैं, इसके अंदर गुरु नानक देव जी, रामानुजाचार्य, कबीर जी, नामदेव जी, रविदास जी, गुरु गोविंद सिंह जी, त्रिलोचन जी, रामानंद जी इत्यादि बहुत सारे संत आते हैं। यहाँ पर जो हमें चर्चा करनी है वो उन संतों के विचार की करनी है जिनकी धारा निर्गुण का काव्य है, जिनकी धारा अद्वैतवाद है, जो अद्वैतवाद में विश्वास करते हैं और निर्गुण परब्रह्म परमात्मा की साधना करते हैं। इस प्रकार से हम देखते हैं कि संत का विचार क्या है, संत की वाणी क्या है, संत के वाणी का आशय क्या है, संत के वाणी का मनोरथ क्या है, संत के वाणी का उद्देश्य क्या है। इस प्रकार से हम विचार करें तो एक पंक्ति में यह कहा जा सकता है कि जो जीवन का विचार है वही संत का विचार है। जीवन को जीने का जो ढंग है वह जो हमें बताती है वाणी, वह संत वाणी है। संत वाणी का अर्थ है वह वाणी जो हमें धर्म की तरफ प्रेरित करती है, जो हमें सिखाती है कि धर्म क्या है, जो हमें बतलाती है कि अध्यात्म क्या है, जो हमें बताती है कि हम इस मनुष्य योनि में क्यों आए हैं और इस मानवता का, हमारे मनुष्य होने का क्या कर्तव्य है और क्या फर्ज है। जैसे मैंने धर्म की बात कही